लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी। पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवडणूक बिनविरोध पार पाडली आणि या सभागृहामध्ये तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ज्या 12 सदस्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र राज्य सहकार परिषद अध्यक्ष माननीय राजनजी पाटील मालक या सभागृहात उपस्थित राहून आपले नवनिर्वाचित सदस्य आष्टी गणामधून अमितजी व्यवहारे, खंडाळी गणामधून गणेशजी मुळे, नरखेड गणामधून उल्काताई पाटील या उपसभापती झालेले आहेत। शिरापूरमधून नीलमताई मसलकर, सावळेश्वर गणामधून पार्वतीताई गावडे, कामती बुद्रुकमधून कोमलताई अवताडे, सय्यद वरवडे गणामधून बाळासाहेब गायकवाड, पोखरापूर गणामधून संजीवजी खिलारे, पेनूरमधून संगीता वसेकरताई, टाकळी सिकंदरमधून अमेरिका सहदेव कापसेताई, कुरुलमधून धनाजी माळी, घोडेश्वरमधून ज्यांची आता नुकतीच सभापतीपदी निवड झाली असे असलम कपूर चौधरी, त्या सर्व 12 जणांचे स्वागत करण्यासाठी आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी मला या ठिकाणी उपस्थित आहे। तसं पाहिलं तर या ठिकाणी बलाबलानुसार भारतीय जनता पक्षाचे 7 सदस्य आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3, पवार साहेबांचे 1 आणि शिवसेनेचे 1 असे बलाबल असताना सुद्धा आपण यांना विरोधक न मानता समोरील पक्षाच्या सदस्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचा जर तुम्ही विरोधक म्हणायचं कसं, त्यामुळे समोरील पक्षाच्या सर्व नेते मंडळी तुमच्या 5 जणांनी बिनविरोध सभापती आणि उपसभापतीची निवडणूक पार पाडली, त्याबद्दल मी यांच्याबरोबरच तुमचंही मनापासून स्वागत करेन, आभार मानेन। आणि या आत्ताच आपण अण्णांच्या तेलचित्राचं अनावरण केलेलं आहे, तुमच्या पाठीशी त्यांचाही आशीर्वाद आहे। ज्या पद्धतीने आता भाऊंनी सांगितलं की आम्ही चांगल्या कामासाठी पाठिंबा देऊ, चुकीच्या कामाला विरोध करू, पण भाऊ तुम्हाला सांगतो की इतक्या चांगल्या पद्धतीने काम होईल अशी मी अपेक्षा करतो की तुम्हाला विरोध करायची गरजच पडणार नाही, कारण तुम्हाला ते बरोबर घेऊनच काम करतील, कारण तुम्ही आज विरोधक झालेलाच नाही, त्याच्यामुळे तुम्हाला कशासाठी वंचित ठेवणं ही सभापती आणि उपसभापती सर्व सदस्यांची गटनेते भूमिका राहील। त्यामुळं तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये 5 वर्ष तुम्ही व्यवसाय उत्तमरित्या काम करताल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करू आणि कुठल्याही प्रकारे कुठल्याही पक्षाचा गटाचा तटाचा ग्रामीण भागातील आपला शेतकरी बांधव असेल किंवा जे लाभार्थी असेल त्यांनी सर्वांनी मिळून त्याला पाठीशी राहून त्याची कामं करणं गरजेचं आहे। अशाच पद्धतीच्या कामासाठी मालक आम्ही आणि पक्ष सर्वजण तुमच्या सर्वांच्या पाठीशी उभं राहून आणि आपण याच्यामध्ये BDO साहेबांचं सुद्धा आभार मानलं पाहिजे, कारण त्यांनी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला सर्वांनाच मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि